ग्रॅनाइट, मार्बल हे सगळे आहेत. या सगळ्यांचा जेवढा उल्लेख करू तेवढा कमीच आहे. अभिजित, हा जो पिवळा रंग आहे ऑस्ट्रेलियाचा होता, तो 1992च्या विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियन जर्सी या रंगाच्या होत्या. आणि रत्नागिरीच्या संघाची जी जर्सी आहे ती श्रीलंकेच्या संघाची होती आणि ती 1996च्या वर्ल्ड कपला होती. 1992च्या वर्ल्ड कपला ऑस्ट्रेलिया यजमान होते, मात्र त्यावेळेला ते विश्वचषक जिंकू शकलेले नव्हते. आणि 1996ला ज्यावेळेला श्रीलंकेने विश्वचषक जिंकला त्यावेळेला विश्वचषक जिंकणारा पहिला यजमान संघ त्यांच्या देशात ती स्पर्धा झाली होती. भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान अशा 3 देशांमध्ये 96चा वर्ल्ड कप झाला होता. आणि त्यावेळेला श्रीलंकेची ही वर्ल्ड कप विनिंग जर्सी आहे ती, आणि ती लकी ठरते का रत्नागिरीच्या संघाकरता बघूया. आणि अतिशय सार्थपणे पावसच्या संघाकरता हा ऑस्ट्रेलियाचा जो कलर आहे, ऑस्ट्रेलियानं आत्तापर्यंत प्रत्येक देशामध्ये झालेल्या वेगवेगळ्या खंडामध्ये झालेला विश्वचषक जिंकलेला आहे. त्यांनी भारतात जिंकला आहे, आफ्रिकेमध्ये जिंकला आहे, वेस्ट इंडिजमध्ये जिंकला आहे, इंग्लंडमध्ये जिंकला आहे. आणि तोच रत्नागिरीमध्येही हा त्यांचा जो कलर आहे YMC पावस संघाचा, तो त्यांना या स्पर्धेमध्ये मिळाला आहे. आणि ही जर्सी घातल्यानंतर त्यांच्यावरची जबाबदारी मोठी आहे की पिवळी जर्सी घातल्यानंतर उपांत्य फेरी, अंतिम फेरी गाठणं हे त्या पिवळ्या रंगाचा जी जर्सी आहे त्या जर्सीतला शोभणारी गोष्ट आहे. त्याच्या आधी जर ते या स्पर्धेमधनं बाद झाले तर तो त्या पिवळ्या रंगाच्या जर्सीतला काही मानांकारक नक्की असेल. अजून एक मला ॲडिशन करायची आहे सचिन दादा. मगाशी तू रिव्हर्स स्वीपच्या षटकारांबद्दल सांगत होतास आणि तू मंदार जोशीचा उल्लेख केलास. मंदार जोशीने 3 नाही 5 रिव्हर्स स्वीपचे षटकार मारलेले आहेत दापोलीच्या गोलंदाजाच्या विरुद्ध मांडवी इथल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. ही एक माहिती दीपक किंजळकर होता तो मांडवीतल्या, बरोबर आहे. 1 मिनिट. फाईट क्लब आपला राखीव खेळाडू ताबडतोब पाठवायचा आहे. स्थानिक संघ आहे, चला लवकर. सखी 11 आपला राखीव खेळाडू त्वरित पाठवा इकडे. ही स्पर्धा, या स्पर्धेचा स्कोअरबोर्ड हा आपण यूट्यूबवर आणि tenniscricket.in वर पाठवतो, त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं व्यवस्थित नाव आपल्याला तिथे जाणं आवश्यक असतं. गोट्या, पक्या अशी नावं देऊन टी व्हीवरच्या स्कोअरबोर्डला चालत नाहीत. इथे या आणि पूर्ण नाव सांगा. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. पहिला चेंडू बॅटच्या कडा घेतली जाते. शॉर्ट थर्ड मॅन षटकार चेंडू मार्गस्थ होतो. एका बाजूला YCC पावस आपल्याला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय सखी 11 यांच्यामधील सामना आपण पाहतोय. 2 महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा स्पर्धा म्हणून ज्या क्रीडा स्पर्धेकडे पाहिलं जातं, मागील 6 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर या मैदानात बरेचसे विक्रम होताना पाहायला मिळाले. नवनवीन खेळाडू नावारूपाला आले, नवनवीन खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून टेनिस क्रिकेट खेळणारे स्टार खेळाडू या रत्नागिरीमध्ये अवतरताना आपण पाहिले. आज पुन्हा एकदा म्हणजे 6व्या पर्वात ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा चेंडू अनिकेत सानप गोलंदाजीसाठी आपण पाहतोय, ज्याला कालच प्रहार चषक गोरेगाव मुंबई या ठिकाणी मागील हंगामातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार दिला गेलाय. VIP बॉक्स आपण पाहतोय. नवी मुंबईचे सर्व दीपक पाटील असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांना आपण जरूर त्या ठिकाणी पाहतोय. सूरज म्हात्रे, प्रितेश पाटील या सर्वांना आपण जरूर त्या ठिकाणी पाहत होतो. तर सामना सुरू आहे. एका बाजूला सखी, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल YCC पावस यांच्यामधील रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अनिकेत. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आणि ही खासियत आहे कारण डावखुरे हाताचे गोलंदाज चेंडूला फिरकी देतात आणि हा फिरकीपटू संपूर्ण महाराष्ट्रातील अव्वल फिरकीपटूमध्ये ओळखला जातो. आपण दीपक पवार यांना देखील पाहू शकता VIP बॉक्समध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या ठिकाणी फैजल मुल्ला यांना देखील आपण पाहू शकता VIP बॉक्समध्ये. तर अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. भैया बाटकर यांच्यासाठी पुन्हा एकदा चेंडूला गर्रकन गिरकी दिली. फलंदाजाची अक्षरशः फिरकी घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. खासियत आहे या गोलंदाजाची, काय या गोलंदाजाने भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील अंधेरी DN नगरचा, मुंबईचा आणि महाराष्ट्राचा झेंडा जरूर घेऊन गेलाय. हा फिरकीपटू
चेंडू नवीन चेंडू मात्र स्वाभाविकपणे वेगवान गोलंदाजाला दिला जातो, परंतु अनिकेत असा गोलंदाज आहे जो नवीन चेंडू देखील तेवढ्याच अतिशय चतुराईने फिरवतो. कारण चेंडू थोडासा जुना झाला, चेंडू ग्रीप म्हणजे कॉटन आहे ते थोडंसं कमी झाल्यानंतर फिरकीपटूला आमंत्रित केलं जातं, परंतु अनिकेत असा गोलंदाज आहे ज्याला मात्र पहिल्या षटकात आमंत्रित केलं जातं आणि पहिल्या षटकात हातातभर चेंडू वळवण्याचं प्रचंड कसब या गोलंदाजामध्ये आहे अंधेरी DN नगर मुंबईच्या. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिलं षटक सुरू आहे, 2 धावा सकी. या चेंडूला मात्र आता कव्हरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न केला जातोय, तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात बोलबाला राहिलाय अनिकेत सानपचा, बोलबाला राहिलाय YCC पावस संघाचा. कोणता संघ अधिराज्य गाजवणार, कोणता संघ मात्र या ठिकाणी, तर नक्कीच या ठिकाणी तब्बल 500 चाहते त्यांच्या संघाच्या रंगाचे टी-शर्ट्स या ठिकाणी परिधान करून आलेले आहेत. आणि हे क्रिकेटचं वेड या नक्कीच रत्नागिरी परिसरामध्ये किती क्रिकेट प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नवे तर संपूर्ण कोकणामध्ये सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटचं जे वेड आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता एकाच वेळेला हा हंगाम मात्र एवढा जबरदस्त फॉर्मात आहे की चौफेर कोकणात एकाच वेळेला मात्र बऱ्याचशा स्पर्धा देखील सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये तर आपण पाहू शकतो नक्कीच प्रिशियस डायमंड रत्नागिरीचे अर्थातच फैजल मुल्ला यांना पाहतोय, दीपक पवार यांना आपण पाहतोय, या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेत देखील आपण त्यांना पाहतोय. आणि त्याचबरोबरीने नवी मुंबईचे सर्व त्यांचा मित्रपरिवार यांना देखील आपण VIP बॉक्समध्ये पाहतोय. गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. गोलंदाजी मार्कवर दाखल होताना पाहिला मिळेल गोलंदाज औरंगाबादचा, ज्या गोलंदाजाने देखील औरंगाबादचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात नेलंय, तो गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. मोहम्मद इम्रान गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहिला मिळेल, कारण महाराष्ट्रातील बऱ्याचशा क्रीडा स्पर्धा हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या जोरावर गाजवत असतो. त्याचबरोबर फलंदाजीत देखील तेवढीच चांगली कामगिरी करतो, कारण 2 वर्षापूर्वी नागपूरची 3 लाखाची स्पर्धा त्यामध्ये फलंदाजाचा देखील पुरस्कार या खेळाडूने घेतलाय. असा हा औरंगाबादचा स्टार खेळाडू दाखल झालाय रत्नागिरी नगरीमध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी. पाहूया काय करामत करतोय. पहिला चेंडू, एक आगळी वेगळी शैली आहे, परंतु रत्नागिरीचा संघ देखील तेवढाच बलवान आहे, कारण स्थानिक संघ आहे. या मैदानाचा पुरेपूर अनुभव असणार आहे. भैया भाटकर, बाळा सुर्वे, एका संघाला आपल्या मात्र चांगल्या स्थितीमध्ये न्यावं लागणार आहे. आज एक संधी आहे, पुन्हा एकदा एका धावसंख्या मोठी उभारावी लागणार आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये परफॉर्मन्स दिल्यानंतर वर्षभर तो परफॉर्मन्स लक्षात राहतो. तर आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. स्ट्राईकवर बाळा सुर्वे. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत और स्टेपिंग. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ठराविक ठिकाणावरून चेंडू टाकायचे आहेत आणि पुढे जाऊन जर तुम्ही चेंडू टाकला चुकीच्या पद्धतीने, मात्र चुकीच्या ठिकाणावरून चेंडू टाकला तर पंच तुम्हाला दंडित करणार आहेत. आणि तेच या ठिकाणी मोहम्मद इम्रान यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहा चेंडू पिचिंग झाल्यानंतर किती वळण घेतला होता, आणि ही खासियत आहे त्यांची, खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवतात. नो बॉल तर घोषित दिलाय. पाहूया, फ्री हिट असणार आहे. या चेंडूला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, तोपर्यंत चेंडूची फेक मात्र अचूकपणे यष्ट्यांवर केली जाते, अपील केलं जाते आणि तिसऱ्या पंचांना आमंत्रित देखील केलं गेलेलं आहे. उस्मान पटेल चेंडूची फेक या ठिकाणी करताना पाहायला मिळाले तिसऱ्या पंच. आणि ही चांगली गोष्ट आहे कुणालजी, कारण तिसरे जास्तीत जास्त टेनिस क्रिकेट देखील तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण मात्र आता अलीकडच्या कालावधीमध्ये तिसऱ्या पंचांना पाहतो. सुप्रीम चषकात पाहिलं, त्याचबरोबर जर काल प्रहारमध्ये देखील आपण पाहिलं, तर ह्या गोष्टी टेनिस क्रिकेटमध्ये येणं गरजेचं आहे. सर्व गोष्टी आल्यात, चांगले ट्रॉफीज आल्यात, चांगले प्राइजेस आलेले आहेत, चांगले आयोजन आलेत, चांगले नियोजन आलेत. तर गरज होती या गोष्टीची आणि ती गोष्ट देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळते. तर नक्कीच आम्ही आभारी आहोत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019चे. येस सर, नो डाऊट. अतिशय चांगला उल्लेख तुम्ही केलात. सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते डिसिजन पेंडिंग. टेक्नॉलॉजी जर तुमच्याकडे असेल तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर का करू नये हा प्रश्न आहे. आणि खरोखर टेक्नॉलॉजीचा वापर कशा पद्धतीने इथे केला जातो या स्पर्धेमध्ये. रेफल केल्यानंतर अंपायरची भूमिका तिथेच संपते, परंतु त्यानंतर जे आमचे कॅमेरामॅन पकडतात ते आपल्यासमोर आहे. एक्झॅक्ट जर बॅट ग्राउंड झाली आतमध्ये तर हा खेळाडू सुरक्षित असेल, आणि जर बॅट हवेमध्ये असेल तर हा फलंदाज बाद होईल. कोणाल, पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला थर्ड अंपायरचा रनआउट कोण आहे माहिती? सचिन तेंडुलकर. येस, 1992चा तो किस्सा आहे. 1991 तत्पूर्वी ही कंडिशन नव्हती क्रिकेटमध्ये. मी काल या गोष्टीचा उल्लेख केला होता कुलकर्णी सर ज्यावेळेला. आणि त्यानंतर जर पहिला DRS म्हणजेच डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा जर कुठला शिकार असेल तर तो आपला वीरेंद्र सेहवाग. हे 2 खेळाडू आहेत. रनआउट होणारा खेळाडू पहिल्या इनिंगमध्ये सचिन रमेश तेंडुलकर, आणि DRS
च्या माध्यमातून बाद होणारा खेळाडू वीरेंद्र सेहवाग. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला चेंडू या ठिकाणी टाकला गेला. या चेंडूमध्ये मागील चेंडूच्या तुलनेमध्ये वेग सामावला होता आणि उत्तर देतोय औरंगाबाद ते रत्नागिरी. मी अंतर का कापलंय मोहम्मद इम्रान. आता अलीकडच्या कालावधीमध्ये कोकणातून चांगले खेळाडू तयार होतात. कुणाल पश्चिम महाराष्ट्रातून, खानदेशातून, विदर्भातून, मराठवाड्यातून या सर्व विभागातून देखील खेळाडू मात्र आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चेंडूला मात्र अतिशय चांगल्या रीतीने टोलवलं जाते, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. मोहम्मद इम्रानला यश मिळत आहे तर माघारी परतावं लागेल भैया भाटकर यांना. विकेटचं पतन, पहिले खेळाडू माघारी. स्वानंद येथील नवीन फलंदाज मैदानामध्ये. म्हणजे अचूकता तुम्ही दाखवली तर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली, अचूकता दाखवली तर यश तुम्हाला मिळणारच. हा चेंडू जर पाहिलं तर थडब्यांच्या क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न होता आणि परंतु त्या ठिकाणी रोहन शिवाजी सावंत हे मात्र चेंडूवर आले. चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेला आणि पहिला खेळाडू माघारी परततोय, पहिला धक्का बसतोय. आणि हा तोच संघ आहे ज्या संघाने सुप्रीमो चषक जिंकलाय, ज्या संघाने शक्ती चषक जिंकलाय, ज्या संघाने STCPL ही 20 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा देखील जिंकलेली आहे. आणि या स्पर्धेचा देखील शक्ती चषकाचे आयोजक सचिन गोळे साहेब हे देखील सामन्याचा आनंद घेतात. साहेब आपलं देखील हार्दिक असं स्वागत असेल आणि ते देखील या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सुरू आहे सोहळा टेनिस बॉल क्रिकेटचा, महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा सोहळा पाहतोय आपण रत्नागिरी नगरीमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू आता मात्र टाकण्याचा प्रयत्न. वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकतोय हा गोलंदाज. प्रत्येक चेंडूवर वेगळ्या पद्धतीने टाकणं, वेगळ्या ठिकाणी पिचिंग करणं, वेगळा वेग, वेगळी उंची हे मात्र इम्रान या ठिकाणी दाखवतोय. आणि गोलंदाजाच्या यशामागची हीच कारणं असतात. तुम्ही वेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाला विचार करण्यास भाग पाडलं जातं की आता यानंतरचा चेंडू गोलंदाजाचा कोणत्या पद्धतीचा असणार आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत गोलंदाज किफायतशीर गोलंदाजी करतायत. मोहम्मद इम्रान औरंगाबाद. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा दाखवलं. या चेंडूला मात्र थोडंसं दूरवरून परंतु जास्त आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. काय गोलंदाजी राहिली आहे आणि या गोलंदाजाची याही षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजीचा नजारा सादर केला. एक यश मिळालं. पहा जवगल श्रीनाथची आठवण होते. एवढ्या आतमध्ये चेंडू मात्र त्यांच्या माध्यमातून जरूर आणले जायचे आणि याही षटकात सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक झालं. कुणालजी 2 षटकं संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 7 धावांवर एक खेळाडू माघारी परतल्यानंतर. खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने गोलंदाजी ते केली जाते YCC पावस यांच्या माध्यमातून चांगले गोलंदाज आहेत. महाराष्ट्र क्रिकेटमधले आणखीन नामवंत चेहरे या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. उस्मान पटेल आहे, महेश चेंदवनकर खेळतो, अनिकेत सानप, बिलाल शेख, रवी लिंगाला, रोहन सावंत, गैसुद्दीन शेख, मोहम्मद इम्रान, अरविंद राणा जो नवी मुंबईचा खेळाडू आहे, जुबेर शेख, मुन्ना शेख असे अनेक नामवंत खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला रत्नागिरीचे सर्व स्टार भैया भाटकर, बाळा सुर्वे, प्रतीक वास्के, ओमकार पोयरेकर, विवेक आहेत. आणि हा व्ह्यू तुम्ही पाहू शकाल या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. काय चित्र आहे. ड्रोननी ही स्पर्धा टिपली गेली आणि हे जे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, मनमोहक दृश्य. सर कुणालजी, पूर्वी असं नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये या गोष्टी नव्हत्या. म्हणजे RK ट्रॉफी, राज कपूर मेमोरियल ट्रॉफी चेंबूरची सोडली तर ह्या गोष्टी नव्हत्या पूर्वी. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये जो बदल झाला, मी तर म्हणेल यूट्यूबचं झालेलं आगमन, तदनंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झालेला बदल आणि मोठमोठ्या स्पर्धा, मी सर्व स्पर्धांचा उल्लेख, मोजक्या स्पर्धांचा उल्लेख जरूर या ठिकाणी करेल. सुप्रीमो चषकाचा उल्लेख करेल, शक्ती चषकाचा उल्लेख करेल, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचा उल्लेख करेल, JPL जुन्नर प्रीमियरचा देखील या ठिकाणी उल्लेख करेल आणि काल झाली प्रहार चषकाचा देखील या रत्नागिरीच्या स्पर्धा. आणि यामुळेच की काय एक गोष्ट होताना पाहायला मिळते, टेनिस क्रिकेटचा स्तर उंचावतोय आणि यष्ट्या मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या जात आहेत. अनिकेत सानप जादूगर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आलाय. यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. आणखीन एका विकेटचं पतन. येस नो डाऊट. ज्या स्पर्धांचा आपण उल्लेख केला यांनी महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मानाचा तुरा खोवलेला आहे. कारण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 6व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा या परिसरामध्ये सातत्याने चर्चेचा विषय बनलेली आपल्याला पाहायला मिळते. काहीतरी वेगळं पण नेहमीच्या स्पर्धेमध्ये असतं. यावर्षी तुम्हाला पाहायला मिळतोय बॉल आहे, बॉलवर देखील रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची टॅगलाईन आहे. त्याचबरोबर आपल्या VIP बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे जे सर्व VVIPs येत आहेत, जे मान्यवर येत आहेत, जे पुरस्कर्ते येत आहेत,
त्यांना बसण्याची व्यवस्था, तिथून नजारा या मैदानाचा वेगळाच आहे, तिथून मॅच बघण्याची मजा भरपूर वेगळी आहे. IPLमध्ये विवो VIP बॉक्स आपण पाहिला, तसाच VIP बॉक्स सध्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बनवला आहे. आणि यावर्षी कुणालजी आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी इतिहासात ऐतिहासिक गोष्ट या ठिकाणी होताना पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूचा मात्र या ठिकाणी विमा देखील उतरवला जातोय आणि ही महत्त्वाची गोष्ट, कारण मागील महिन्यात जर पाहिल्या तर 2 घटना देखील घडल्या टेनिस बॉल क्रिकेटपटूंसाठी आणि एका ठिकाणी तर मी स्वतः भांडुप या ठिकाणी समालोचन करत होतो. तर ही एक चांगली बाब समोर आणलेली आहे आणि इतर आयोजकांनी देखील या गोष्टीचा नक्कीच धडा घेतला गरजेचं आहे. कुणालजी येस सर, नो डाऊट अतिशय चांगला उल्लेख तुम्ही केला. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये या सर्व गोष्टी जपल्या जातात. मगाशी अभिजित गोडबोले सर ज्या वेळेला आपल्याबरोबर जुळतील ते सांगतील की कशा कशा पद्धतीने आम्ही काळजी घेतो आमच्या पुरस्कर्त्यांची देखील. तर जाव्यात मॅचच्या दिशेने अनिकेत सानप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 7 धावा फलकावर आहेत. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे. हातभर चेंडूने मात्र वळण पुन्हा एकदा घेतलं, अक्षरशः फलंदाजाला जागेवर थांबवलं जात आहे. पहा पिचिंग कुठे झाली आणि तदनंतर चेंडूने घेतलेलं वळण, चेंडूने घेतलेला वळसा जागेवर थांबवलं जात आहे. म्हणजे हे युद्ध गोलंदाज आणि नक्कीच तदनंतर जर पाहिलं तर यष्टीरक्षक रवी लिंगाला यांच्यामध्ये सातत्याने पाहायला मिळत आहे. याही चेंडूवर तेच पाहायला मिळतं. समीकरण रवी लिंगालाचाच वेध घेताना पाहायला मिळतोय. हाही चेंडू बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर पहा अंदाज येत नाही या फलंदाजाला हा चेंडू किती वळणार, किती उंचीचा असणार आहे आणि त्या कारणाने मात्र फलंदाज जागेवर थांबतोय आणि अनिकेत सानपचा हा चेंडू फलंदाजाला एका क्षणामध्ये बरेचसे प्रश्न विचारता विचारता यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. अनिकेत या चेंडूला मात्र ऑफस्टंपच्या जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि या चेंडूवर जर पाहिलं तर स्वयं चेंडू घोषित केला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते 8 धावांवर. आता मात्र या ठिकाणी सखी इलेव्हनला धावा येणं गरजेचं आहे. मग त्या कशाही येऊ देत, धावा येणं गरजेचं आहे. अनिकेत सानप गोलंदाजीसाठी या चेंडूवर मात्र कव्हरच्या क्षेत्रात चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या ठिकाणी रोहन सावंत आहेत, चेंडूची फेक केली जाईल. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. संत गतीने हा सामना पुढे चाललाय, परंतु कुठेतरी गिअर चेंज करावा लागेल. धावसंख्या बनवावे लागणार आहेत. गोलंदाजी जरी बहारदार होत असतील परंतु या मैदानाचा अनुभव रत्नागिरीच्या संघाला आहे, सखी इलेव्हन संघाला आहे. त्यांना जोर नक्कीच आपल्या भात्यातील वेगवेगळे अस्त्र बाहेर काढावे लागतील, मोठमोठे फटके मारावे लागणार आहेत. परंतु आणि या चेंडूवर मात्र थोडासा वेग वाढवला. पहा अनिकेत किती वैविध्यपूर्णतेने नटलेली गोलंदाजी करतो आणि आठवण त्या गोलंदाजांची होते. टेनिस क्रिकेटला जी परंपरा लाभली आहे, सुनील इंदुलकर असतील, संदीप दळवे असतील, संदीप दबडेंचं देखील जरूर नाव घेईल, वैशाल आंगणे, भरत मेहर, राजेश तळाशीलकर, आऊ, या गोलंदाजांची परंपरा कुठेतरी पुढे घेऊन जाणारा हा गोलंदाज म्हणजे अनिकेत सानप सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पहा या T20च्या जमान्यामध्ये फिरकी गोलंदाजांचा बोलबाला आहे का, तर आहे आणि त्याचं उत्तर मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक याही ठिकाणी पाहायला मिळालं. अनिकेत सानप हा फिरकीचा जादूगार आज पुन्हा एकदा जादू या ठिकाणी दाखवली. नक्कीच मॅजिकल लेफ्ट आर्म स्पिनर नंबर 1 असं या ठिकाणी आमचे अमित ठवळ बाबा देखील कळवत आहेत. आणि ह्या सगळ्या नक्कीच उपाध्या त्यांच्याकडून आतापर्यंत मात्र जरूर असायच्या ज्यावेळेला त्यांचे लेख असायचे आणि आता मात्र याही ठिकाणी पाहायला मिळतील. तर षटकं मात्र या ठिकाणी संपतायत ती 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. सर चंदू सर, मगाशी तुम्ही उल्लेख केला ज्या 2 घटना मागे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घडल्या गेल्या, त्याचबरोबर गोव्याचे काहीतरी माजी रणजीपटू त्यांना देखील याच पद्धतीने देवाज्ञा झाली. परंतु त्याच्यासाठी उपाययोजना म्हणून आज रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून सर्वाधिक महागडी जी इंजेक्शन्स असतात अटॅक आल्यानंतर किंवा मैदानामध्ये एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यानंतर ती उपलब्ध झालेली आहे. डॉक्टरांची टीम सज्ज झालेली आहे. त्याचबरोबर सॉर्बिट्रेट ही गोळी तर आहेच, परंतु त्यापेक्षा देखील हायली कॉस्ट इंजेक्शन्सबरोबर त्याचबरोबर काही गोळ्या देखील इथे उपलब्ध करून दिल्या त्या आयोजकांनी. म्हणजेच तुम्ही पाहू शकाल खेळाडूंची काळजी फक्त विमा काढून घेतलेली नाही आहे, तर मैदानामध्ये जर त्यांना कुठलीही दुखापत झाली तर सर्वस्वी जबाबदारी आज रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व आयोजक घेत आहेत. नक्कीच या सर्व गोष्टींचा मिलाप म्हणजे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. तर जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय मात्र दिल्लीचा गोलंदाज जुबेर शेख गोलंदाजी मार्कवर दाखल होताना पाहायला मिळेल. YCC पावस वेग प्रचंड या चेंडूवर समावला होता. बॅटची कडा तर जरूर घेतली जाते, परंतु 1 धाव दरम्यानच्या कालावधी या ठिकाणी पूर्ण होईल. धावसंख्या मात्र आता दुहेरी अंकात जाताना पाहायला मिळते. YCC पावस एका वेगळ्या इराद्याने दाखल झालाय. संपूर्ण मोठी स्टारकास्ट जरूर आहे, परंतु दुसऱ्या बाजूला सखी इलेव्हन हे देखील प्रयत्न करणार आहेत या सामन्यावर आपली छाप सोडण्याची. जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करण्याची.
ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. पुन्हा एकदा प्रचंड वेगाने हा चेंडू पाहायला मिळतोय. मागील काही चेंडू दोन्ही गोलंदाज चेंडू वळवताना पाहायला मिळाले. एक गोलंदाज स्पिन, एक गोलंदाज स्विंग करताना पाहायला मिळाला, परंतु हा गोलंदाज मात्र वेगवान चेंडू टाकताना पाहायला मिळतोय झुबेर शेख. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर एक धाव या ठिकाणी जरूर मिळते. लेगबाईच्या स्वरूपातील धाव कळवली जाईल. धावसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. 11 धावांवर हा धाव फलक जाताना पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटला आलेलं अलीकडच्या कालावधीमधील ग्लॅमर आपण जरूर या ठिकाणी पाहतोय. सर्व गोष्टींची ऑनसाईडच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक या ठिकाणी जरूर येताना पाहायला मिळतील. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. तर नाणेफेकीचा यानंतर एक जबरदस्त सामना असणार आहे, जो आजच्या रात्रीतील प्रमुख आकर्षण असणार आहे. फ्रेंड्स धामणशे आणि दुसऱ्या बाजूला सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्मात आहे. म्हणजे ते पुण्यातही जिंकलेत, मुंबईतही जिंकलेत आणि रायगडातही जिंकलेत. गावदेवी गावठाण, उरण रायगड. तर मूळचा दिल्लीचा आणि आता कुर्ला स्थायिक असणारा गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे झुबेर. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी त्याच्याकडून आहे, कारण जे या अगोदरच्या गोलंदाजांनी केले मोठ्या फटक्यापासून अजून ते वंचित राहिलेत. षटकार चौकार येऊ दिलेला नाहीये आणि ते चौथ्या षटकापर्यंत कायम ठेवलेला आहे. तर कुठेतरी आपला नक्कीच रणनीती बदलावी लागणार आहे सखी 11 संघाला. या मॅचमध्ये आपल्या संघाला एका समाधानकारक स्थितीमध्ये न्यायचा असेल तर. विवेक, याही चेंडूवर वेग वाढवताना पाहायला मिळाला, चेंडूला उसळीही देताना पाहायला मिळाला. हा गोलंदाज नक्कीच फायदा करून घेतला जातोय खेळपट्टीचा. आणि खेळपट्टी देखील गोलंदाजांना म्हणजे जसं फलंदाजांना सहाय्य करते तशी गोलंदाजांसाठी देखील कुणालजी पोषक खेळपट्टी देखील बनवली जाते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती खेळपट्टी आहे. आणि ती खेळपट्टी देखील या ठिकाणी अतिशय उत्कृष्टरित्या आणि लेदर फ्लॉट असल्याकारणाने रणजी मॅचेस देखील या मैदानात झाल्या कारणाने वेग प्रचंड होता. परंतु या चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न, सीमारेषच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय का पाहायचं आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरीही धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर ही धावसंख्या जाताना पाहायला मिळते. कुणालजी काय म्हणाल? 4 षटकं झाली आहेत, अजून एकही चौकार आलेला नाहीये, एकही षटकार आलेला नाहीये. त्याच्या विरुद्ध जर पाहिलं तर गोलंदाजांचा बोलबाला पहिल्या 4 षटकात राहिलेला आहे. 15 धावा धावफलकावर, 2 विकेट. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. नो डाऊट लाजवाब गोलंदाजी ते होत असताना, परंतु मगाशी तुम्ही उल्लेख केला ज्या पद्धतीने आमचे ग्राउंड्समॅन कार्य करतात या स्पर्धेसाठी, त्यामध्ये विश्वास वार्सिक यांचा मी उल्लेख करेन, गावडी सरांचा मी उल्लेख करेन, मच्छिंद्र नागवेकर यांचा उल्लेख करेन मी, पुष्कराज चौगुले आणि त्याचबरोबर निलेश आमरे यांनी भरपूर मेहनत घेतली. आणि की सानपचा बॉलिंग ॲनालिसिस सध्या आमच्या स्क्रीनवर दाखवण्यात आला होता. आमचे अमित बाबा ठवाळ यांच्या माध्यमातून 2 षटकामध्ये 4 धावा त्याने दिल्यात. इकॉनॉमी 2, 1 गडी त्याने बाद केला आहे, 9 चेंडू निर्धाव टाकलेत, 1 एक्स्ट्रा देखील त्याने टाकलाय, तरी देखील 4च धावा आल्यात. म्हणजे गोलंदाजी पाहू शकाल कशा पद्धतीने होते. तर जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळेल रोहन सावंत. कांदिवलीच्या चारकोप परिसरातील हा खेळाडू आणि अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर 25 लाख रुपये पारितोषिकाच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक घेतलेला खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतोय. परंतु सखी 11 संघात देखील क्षमता आहे आणि ते येणाऱ्या 2 षटकामध्ये देखील मोठी धावसंख्या उभारू शकतात. तर पाहूया काय होत आहे. रोहनचा पहिला चेंडू गरकन गिरकी घेतोय. फलंदाजी फिरकी घेत यष्टीरक्षक रवी लिंगाला, सगळ्यात जास्त या डावात कुणी काम केलं असेल तर यष्टीरक्षक रवी लिंगाला याने जास्तीत जास्त चेंडू त्याच्या दिशेने गेलेले आहेत. पहिला चेंडू निर्धाव जाताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजीचे प्रात्यक्षिक. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये कुणालजी जर पाहिलं तर चांगले मैदानं पाहायला मिळतात, चांगले आयोजन पाहायला मिळतात, प्रेक्षकांची संख्या भरपूर पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात पारितोषिकं पाहायला मिळतात आणि ट्रॉफीज देखील अतिशय सुंदर सुंदर पाहायला मिळतात. हा बदल झाला आहे अलीकडच्या कालावधीमध्ये क्रिकेटचा. येस सर, खूप चांगला उल्लेख तुम्ही केला. ज्या पद्धतीने क्रिकेट बदललंय, काही स्पर्धांमध्ये मालिकावीरासाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी कार म्हणजेच खेळाडूचं एक स्वप्न पूर्ण होतं. काही स्पर्धांमध्ये मोठमोठ्या बाईक्स आपल्याला पाहायला मिळतात. याही स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकाल पांढऱ्या रंगाची अपाची ही बाईक आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी देखील TVS ज्युपिटर ही बाईक ठेवण्यात आलेली आहे. भाग्यवान विजेता त्याच्यातून मिळेल. आणि नुकताच ट्रॉफींचा उल्लेख तुम्ही केला तर येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये आपल्या
उरण तालुक्यामध्ये एक सर्वाधिक मानाची स्पर्धा आहे ते महेश कडू साहेबांची. त्या स्पर्धेमध्ये त्यांनी सांगितले की 2 किलो चांदीची ट्रॉफी ते मात्र ठेवणार आहेत त्या आपल्या रायगडकरांसाठी. तर नक्कीच अभिमानाची गोष्ट असेल. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी रोहन मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय का, अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर मला सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक मिळालंय, त्याचं उत्तर या ठिकाणी देखील देतोय. लगातारचे 4 चेंडू, चारच्या चारही रवीच्या दिशेने. या चेंडूवर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. रोहनला यश मिळत आहे. अचूकता दाखवली तर यश मिळणं स्वाभाविक आहे. विकेटचं पतन. गावदेवी संघ आपण आपण या ठिकाणी संपर्क साधायचा. प्रथमतः गावदेवी गावठाण आणि फ्रेंड्स दामनचे दोन्ही संघाचे संघनायक आपण या ठिकाणी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. कुणालजी 15 धावा झालेल्या आहेत. याही षटकात जर पाहिलं तर पाहूया निर्धाव षटक जातंय का. या स्पर्धेतील कदाचित हे जे निर्धाव षटक गेलं तर पहिलं निर्धाव षटक असू शकतं. तर रोहन सावंत सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय. डावखुऱ्या हाताची जी परंपरा आपण म्हणतो, डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचं क्रिकेटवर वर्चस्व राहिलंय आणि ती डावखुऱ्या हाताची गोलंदाजी या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर जर पाहिलं तर आसिफला देखील आपण गोलंदाजी करताना पाहिलं होतं, काहीशे मागणी ठरले होते, परंतु यावेळेला मात्र अनिकेतने चांगली गोलंदाजी केली आहे. आणि त्याच्या बरोबरीने जर पाहिलं तर आता रोहन सावंत देखील त्याचाच कित्ता गिरवतोय. चेंडूला वेग कमी देतोय, चांगल्या ठिकाणी पिचिंग करतोय आणि चेंडूला वळण देखील देतोय. रोहनचा हा चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी, स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकतोय तो. चारकोप कांदिवलीचा मुंबईचा गोलंदाज रोहन शिवाजी सावंत. काय गोलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व चेंडू मात्र एक झेल पकडला. 5 चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने गेले. चेंडूचं आणि सर्वच्या सर्व चेंडू कमी गतीने टाकले, वळवले आणि खेळपट्टीने देखील सहाय्यता दिली त्याला. आणि केवळ धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी ती 15 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळते. आणि आता मात्र शेवटचं षटक या डावातील बाकी असणार आहे. तर पाहूया कुठपर्यंत मजल मारली जाते सखी संघाच्या माध्यमातून. तर पाहूया याही ठिकाणी शेवटच्या षटकात जर एखाद दुसरा षटकार आला तर मात्र धावसंख्या पुढे जाऊ शकते. आणि ती अपेक्षा या ठिकाणी आपण जरूर करूयात, कारण क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. असंख्य सामन्यांमध्ये आपण पाहिलंय एखाद्या षटकामध्ये सामन्याची पारडं बदललेली आहेत. तर पाहूया, अपेक्षा करूयात की या षटकात मात्र विवेक आहेत, प्रतीक आहेत. या दोघांपैकी कोणता खेळाडू असणार आहे जो आपल्या संघाला पुढे घेऊन जात आहेत का. तर गोलंदाजीसाठी आणखीन एक अष्टपैलू खेळाडू ज्याचं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आदराने नाव घेतलं जातं, तो गोलंदाजीसाठी येतोय गयासुद्दीन शेख भिवंडी. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी प्रतीक सज्ज होतील. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा सोहळा पाहतोय, रंगारंग दैदिप्यमान डोळे दिपवणारा सोहळा. पुढे सरसावत चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूची जसा फलंदाज पुढे सरकला, चेंडूची गती कमी केली, चेंडूचा टप्पा पाठी घेतला आणि त्याच्या जोरावर मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडूंची संख्या मोजली तर या मॅचमध्ये सर्वाधिक भरेल. आणि रवी सगळ्यात जास्त यष्टीरक्षकाने जे काम केलंय तर त्याचं नाव आहे रवी लिंगाला. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. गयासुद्दीन गोलंदाजी मार्कवर आणि रवीला पुन्हा एकदा काम जरूर आलंय. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तर 3 लाख रुपयाचं, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तर 1.5 लाख रुपयाचं, मॅन ऑफ द सिरीज, मोटरसायकल, बाईक, त्याचबरोबरने TVS अपाची आणि इतरही पारितोषिकांची रेलचेल असणारी ही स्पर्धा. आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्रातल्या प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूचं स्वप्न ही स्पर्धा खेळणं म्हणजे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. या चेंडूला मात्र पॉईंटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, यश मिळतंय गयासुद्दीनला देखील. आणखीन एका विकेटचं पतन. अरविंद राणा नवी मुंबईचे खेळाडू त्या ठिकाणी आहेत, नेरूळचे. त्यांच्या माध्यमातून झेल घेतला गेला, माघारी परतावं लागेल. फलंदाज विवेक तोडणकर यांना 9 चेंडू खेळले, 5 धावा केल्या आणि बाद होत आहेत, माघारी परत आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर अडखळत झालेली ही सुरुवात मात्र या डावाच्या शेवटी देखील चालूच आहे. 16 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. तर भारतभरातून कित्येक खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत, आपापल्या गावातून, आपापल्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, शहरातून. मात्र एक वेगळं स्वप्न घेऊन रत्नागिरी नगरीत दाखल झालेत. आता तुम्ही चांगली कामगिरी करा कुणालजी, तो कोणत्याही गावातील असू दे, तालुक्यातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील असू देत, तो यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून झळकतो आणि त्याला मोठ्या स्पर्धेत चान्स मिळतो. तर कित्येक उदाहरणं असे असतील. एखाद्या महिन्यात त्या खेळाडूने खूप मोठी उंची घेतली आहे, हे टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. आणि
नक्कीच मी राज गोठणकरचं उदाहरण नक्कीच देईल आणि अशी नक्कीच महेश म्हात्रे जो गावदेवी गावठांमध्ये खेळतोय त्याचंही उदाहरण जरूर देईल. कमी गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि क्या बात आहे. थकला असेल कदाचित, जास्त काम केलंय त्यांनी या मॅचमध्ये. रवी जवळचा चेंडू हुकलाय तो आणि यष्टांचा वेध घेण्याचा प्रयत्न जरूर त्याचा होता आणि परंतु हा प्रयत्न यशस्वी झालेला नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. धावांची गरज आहे या ठिकाणी सखी 11 संघाला. षटक सुरू आहे या डावातील शेवटचं. पुन्हा एकदा गयासुद्दीन गोलंदाजी मार्कवर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. या चेंडूला मात्र नक्कीच टोला होण्याचा प्रयत्न झाला. एक धाव पूर्ण केली अतिशय चतुराईने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र महेश चेंदवनकर बूम बूम बूमरो हा आला होता, परंतु तोपर्यंत धावा मात्र घेतल्या जातील. त्या 2 धावा घेतल्या जातील. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाते. 19 वर जाऊन पोहोचते. विजयासाठी 6 षटकांमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. या मैदानावरती ज्या चांगल्या फलंदाजांच्या कामगिरीचा उल्लेख केला त्याच्यामध्ये अंकित बावणे आणि केदार जाधव या दोघांच्याही खेळींचा उल्लेख करायला लागेल. केदार जाधवने रेल्वे विरुद्ध अतिशय चांगली 100 केल्या होत्या या मैदानावरती. अंकित बावणेचं पदार्पण जे आहे रणजी क्रिकेटमधलं ते रत्नागिरीमधलं आहे आणि चांगली इनिंग अंकित बावणेने केली होती. त्यानंतर जे अनेक रणजी ट्रॉफीच्या ज्या मॅचेस झाल्या त्यावेळेला अंकित बावणेनं करता रत्नागिरीचं ग्राउंड हे नेहमी खूप चांगलं लकी ग्राउंड राहिलेलं आहे. तोही मला वाटतं औरंगाबादचाच आहे अंकित बावणे पण आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आज भारतीय अ संघापर्यंत तो पोचला आहे. महाराष्ट्राचा खेळाडू मला वाटतं धीरज जाधव, ऋषिकेश कानेटकर नंतर आता या फळीमध्ये महाराष्ट्राचा जर केदार जाधवच्या मागोमाग आता अंकित बावणे त्या लेवलला चालला आहे आणि रत्नागिरीचं मैदान त्याच्याकरता अतिशय यशस्वी आहे. आपण पावसच्या संघाच्या समर्थकांचा उल्लेख केला. त्यांच्या समर्थकांमध्ये किंवा त्यांचे जे प्रमुख संयोजक आहेत त्याच्यामधले जे अशरफ कप्तान आहेत हे स्थानिक क्रिकेटमध्ये अतिशय चांगली कॉमेंट्रीसुद्धा करतात. बऱ्याच वर्ष या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं आगमन झालेलं नाही आहे, पण स्थानिक क्रिकेटमध्ये अशरफ कप्तान अतिशय चांगली कॉमेंट्रीसुद्धा करतात. केवळ खेळाडू पावसमध्ये चांगले आहेत, त्यांचे समर्थक मोठे आहेत असं नाही आहे, त्यांच्याकडे एक चांगला कॉमेंटेटरसुद्धा आहे. येस, थँक्यू सचिन. आणि खूप सारे मान्यवर आमचे इथे आहेत. अरुण झोरे, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 6. एका गोष्टीची उत्सुकता आहे फक्त. लो स्कोरिंग मॅचेस ज्या झाल्या त्याच्यामध्ये 22 धावसंख्या होती काल एक आणि मला वाटतं 30 धावसंख्या होती. 22 धावसंख्या तर पहिल्या षटकातच खेळ खलास झाला. कालची पहिलीच मॅच होती. आज थोडी उत्सुकता आहे कारण जी बॅटिंग लाईनअप YCC पावसकडे आहे ती बॅटिंग लाईनअप बघता पहिल्या षटकामध्ये ही मॅच संपवू शकतात YCC पावस संघाचे बॅट्समन. असं काहीसं मत आमचे समालोचक म्हणजे आमचे समीक्षक आहेत अरुण झोरे यांनी आता व्यक्त केलेलं आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 6 पॉवर्ड बाय MLA उदय सामंत, इन्स्पायर्ड बाय किरण भैया सामंत. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार 4था सामना आजच्या सत्रामधला. आपण समोर LED स्क्रीनवरती बघू शकतोय की 36 बॉल आहेत आणि केवळ 20 धावांची गरज आहे. 20 needed in 36 balls, 6 overs 20 runs. कुलकर्णी सर आमच्याबरोबर. सर काय म्हणाल, जी गोलंदाजी झाली आणि केवळ 19 धावांवर थांबवण्यात आलं त्या गोलंदाजीविषयी काय म्हणाल? गोलंदाजी अचूक असणारच आहे. त्यांचा अनुभव, त्यांचा दर्जा हा नक्कीच वेगळा असणार आहे. मात्र जे दोन्ही स्थानिक संघ आज आपण बघितले त्याच्यामध्ये एक कमी आपण ज्याला म्हणता येईल की जे आत्ता जे डॉट बॉल गेले या डॉट बॉलचं प्रमाण कसं कमी होईल किंवा रनिंग बिटवीन द विकेटमध्ये सुद्धा ज्यावेळेला बाउंड्रीकडे बॉल जातो त्यावेळेला पहिली रन जोरात घेतली, दुसऱ्याचा ट्राय केला आहे, दुसऱ्याचा अटेम्प्ट केला आहे, एखाद्या वेळेला मागाशी एकदा ओव्हरथ्रो झाला होता पण त्यावेळेला एक धाव घ्यायची. समोरची टीम मोठी आहे, चांगली आहे, सगळं आहे, पण जे 100% असायला पाहिजे इथून बघताना ते प्रयत्न नक्कीच करत असतील पण इथून बघताना अजूनही त्याच्यामध्ये जी सुधारणा आवश्यक आहे. रनिंग बिटवीन द विकेट तरी तुमचं चांगलं असायला हवं, फिल्डिंग चांगली असायला हवी. हा एकच सामना संध्याकाळी एवढ्या मोठ्या स्टेजवरती खेळायची संधी मिळते. ठीक आहे, तुम्हाला मोठे षटकार नाही मारता आले, मोठे चौकार नाही मारता आले, समोरच्या फलंदाजाने तुम्हाला चांगली फटकेबाजी केली, हे सगळं ठीक असतं. गावदेवी गावठाण विनंती आहे आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे.
गावदेवी गावठाण उरण रायगड. संगनायक लवकरात लवकर या ठिकाणी आपण संपर्क साधायचा आहे. गावदेवी गावठाण. आदित्य मोरे वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन डाबाला सुरुवात होते दुसऱ्या. स्पर्धा सुरू आहे ओमसाई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019. 6व्या पर्वातील ही स्पर्धा आपण पाहतोय. विजयासाठी 20 धावांचं लक्ष, तर फलंदाजीसाठी रायगडचा टायगर उस्मान पटेल. ज्या खेळाडूलासाठी मात्र मैदानं भरली जातात तोच हा खेळाडू, भारतातील एक नामवंत खेळाडू उस्मान. पहिल्या चेंडूला मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने टोलावलंय. कव्हरच्या दिशेने धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्या चेंडूवर धाव घेण्यात यशस्वी राहत आहेत उस्मान. उस्मान हे ते खेळाडू आहेत जे लोकप्रिय खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंचे जास्त फॉलोअर्स आहेत त्याच्यामध्ये उस्मानचं नाव देखील घ्यावं लागेल. आणि ते मात्र या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मारला गेलेला फटका होता. परंतु गोलंदाज पाहूया, म्हणजे कमी धावसंख्येमध्ये देखील बऱ्याचशा मॅचेस आहेत ज्या मात्र जिंकल्या गेल्यात. तशी गोलंदाजी करावी लागणार आहे या ठिकाणी सखी 11 संघांना. प्रयत्न केले तर अशक्य असं काही नाहीये. नाही, पण पाहूया उस्मान पटेलचा पण अप्रोच बघ की तो पहिल्या चेंडूवरती चौकार किंवा षटकारच मी मारेन असं काही नाही. एक धाव मिळते ना तर ते एक धाव घ्यायला तो तयार आहे आणि एका धावेनं आपलं खातं उघडायला तो तयार आहे. याला बॅट्समॅनशिप म्हणतात. ह्याला हे शिकणं गरजेचं आहे की उस्मान पटेल मोठा फलंदाज आहे, पण एका धावेला पहिल्या चेंडूवरती एक धाव घ्यायला त्याला काही कमीपणा वाटलेला नाहीये. हलकेच चेंडू ढकलतोय, सिंगल काढतोय. नक्कीच मेरिटवर खेळतोय. मुन्नासाठी आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला. कमी धावसंख्या आमची जरी असेल परंतु त्याच्यात देखील आम्हाला आमची छाप सोडायची आहे. माझ्या नावाची, माझ्या गावाची, माझ्या शहराची छाप सोडण्यासाठी मी इथे आलोय या इराद्याने आदित्य मोरे गोलंदाजी करतोय. कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकात पहिले दोन्ही चेंडू या आदित्य मोरेने मात्र अतिशय चांगल्या रीतीने टाकलेले आहेत. आणि ही संधी असते स्थानिक खेळाडूंना मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याची, मोठ्या खेळाडूंवर खेळण्याची, त्यांचा अनुभव, त्यांच्या विरुद्ध खेळण्याचा, त्यांच्या बरोबर खेळण्याचा जो अनुभव घेण्याची संधी आहे ही मात्र या स्पर्धेने जरूर दिली आहे. या ठिकाणी बिग करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, फटका तर फसलाय परंतु झेल मात्र त्या ठिकाणी होऊ शकलेला नाहीये. चेंडू बराच काळ हवेत होता परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येऊ शकले नाही. चेंडूवर नजर ठेवणं गरजेचं असतं, चेंडूच्या खाली येणं गरजेचं असतं, परंतु ते या ठिकाणी झालं नाही. कारण गोलंदाजांनी संधी तर निर्माण केली होती परंतु त्या संधीचं सोनं झालं नाही. गोलंदाजाला तर तुम्हाला जास्त एनर्जी द्यायची असेल तर क्षेत्ररक्षकाकडून त्याला सहाय्य होणं गरजेचं असतं. त्याच वेळेला गोलंदाजाकडून अधिक त्वेषाने, अधिक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते परंतु ते या ठिकाणी पाहायला मिळालं नाही आणि झेल मात्र झाला नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर. मुन्ना शेख, मॅन फ्रॉम नाशिक. आता मात्र चांगला फटका, एक कलात्मक राजस देखना फटका या ठिकाणी लगावला जातोय. मुन्नाच्या बॅटमधून आलेला हा फटका जातोय 4 धावांसाठी, चौकार. तर ही खासियत आहे मुन्नाची, म्हणजे टेक्निकली अतिशय चांगली फलंदाजी करतो, मैदानाच्या चौफेर टोलीबाजी करतो, त्याचबरोबर मेरिटवर फटके करतो. जशा पद्धतीचा चेंडू तशा पद्धतीचे फटके मारण्याची क्षमता आहे. आणि याच खेळाडूला मागील वर्षी 20 लाखाची जी स्पर्धा पार पडली होती बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी, सर्वोत्कृष्ट खेळाडूची कार देखील याच मुन्नाने, नाशिकच्या फलंदाजाने मिळवली होती. तोच मुन्ना. या चेंडूला मात्र पुन्हा एकदा कलात्मकतेने जरूर ऑनसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. पहा मुन्ना ज्या आणि अतिशय चांगली फलंदाजी करतोय परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. म्हणजे एक फटका वगळता बाकी मात्र नक्कीच त्याने चांगली गोलंदाजी केली आहे, चांगल्या ठिकाणी पिचिंग केली आहे आणि ही चांगली कामगिरी त्याला यापुढील कालावधीमध्ये जरूर चांगली ऊर्जा देईल. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 8 धावांवर. पुन्हा एकदा आदित्य मोरे. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी सुरू आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक सखी 11 साठी. चांगला चेंडू जरूर या ठिकाणी टाकला जातो. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज जर पाहिली तर टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत आहे, टेनिस क्रिकेट विश्व त्यांनी गाजवलंय परंतु त्यांच्या विरुद्ध आदित्य मोरेने टाकलेलं हे षटक देखील तेवढंच चांगलं आहे. एक झेल सुटला परंतु तरी देखील त्याने आपली लयबद्धता सोडली नाहीये आणि चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी चालू ठेवली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भले माझ्याकडे जास्त धावा नाही आहेत, कमी धावा आहे परंतु त्याच्यातही मला माझी छाप सोडायची आहे या इराद्याने गोलंदाजी केली आणि धावसंख्या जर पाहिली तर 8. नाही, मगाच्या सामन्यातही आपण बघितलं गोल्डन विरुद्ध देवरुखचा जो सामना झाला, मला वाटतं गोल्डनच्या गोलंदाजांनी 3-4 फलंदाजांचे चांगले बोल्ड उडवले होते आणि त्यानंतर चांगले यॉर्करही ते मारत होते. त्याच्यावरती जर अजून त्यांनी सराव चालू ठेवला, अजून चांगला सराव केला तर भविष्यामध्ये पुढच्या स्पर्धेमध्ये त्या यॉर्कर्सचा चांगला फायदा होऊ शकतो. एकाच इनिंगमध्ये 3-4 चांगले यॉर्करवरचे बोल्ड फार कमी वेळेला बघायला मिळतात आपल्याला, पण मगाशी त्या संघाकडनंही चांगले यॉर्कर बघायला मिळत होते. तर नक्कीच आणि क्रिकेटचंही तेच आहे. म्हणजे इंग्रजांनी हा खेळ भारतात आणला,
सुरुवातीच्या कालावधीमध्ये सैनिकी छावण्यांमध्ये खेळला गेला, तदनंतर राजे महाराजे खेळले आणि आता मात्र तुमच्या आमचा श्वास झाला आहे. परंतु त्यांचं अनुकरण आपण जरूर केलं आणि एवढं अनुकरण केलेलं आहे त्यांचा खेळ पाहता पाहता की आज जर पाहिलं तर प्रत्येक भारतीयाचा श्वास हा क्रिकेट झालेला आहे. अक्षरशः तुमच्या आमच्या हृदयावर अधिराज्य गाजवतोय हा क्रिकेटचा खेळ. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या यंगस्टर्सला, स्थानिक खेळाडूंना देखील मात्र बरंचसं काही आपल्याला यातून शिकणारा पाहायला मिळेल. आणि नक्कीच मी उदाहरण रायगडचं देखील देईल, कारण अलीकडच्या कालावधीमध्ये रायगड क्रिकेटने जी प्रगती केली आहे ती मात्र वाखाणण्याजोगती देखील पाहायला मिळते. जव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी प्रतीक वास्के, चांगला चेंडू याही गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. आता मात्र कुठेतरी सखी इलेव्हन मनामध्ये विचार करत असेल, अरे आमची धावसंख्या आणखी 20 झाली असती तर याच्यामध्ये आणखी आम्ही फाईट करू शकलो असतो, कारण आमचे गोलंदाज काय त्वेषाने गोलंदाजी करतायत. धावसंख्या जरी आमच्याकडे केवळ 20च आहे, परंतु ती असताना देखील आमचे जे गोलंदाज आहेत समोर भले भले फलंदाज आहेत, पण त्यांना तोडीचं तोड उत्तर देत आहेत या गोलंदाजीने. पुन्हा मात्र या ठिकाणी वेगळा फटका खेळण्याचा पवित्रा जरूर होते आणि हा वेगळा फटका करत नक्कीच खेळत असताना गोलंदाजाने मात्र चेंडू टाकला, त्याच्या मात्र नियंत्रण नव्हतं आणि स्वैर चेंडू पंच या ठिकाणी घोषित करतायत. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. क्रिकेटचा खेळ या ठिकाणी मात्र सुरू आहे, जो तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आहे, लाडका आहे. आणि अगदी म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्याप्रमाणे वन डे क्रिकेटप्रमाणे हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ टेस्ट क्रिकेटप्रमाणे पूर्वी इनिंगचा होता, तदनंतर 30-30 षटकांचा झाला, तदनंतर 25, तदनंतर 20, तदनंतर 15, 12, 10, 8, 6 आणि अगदी अलीकडच्या कालावधीमध्ये कुठे 3 ओव्हर 2 ओव्हरच्या देखील मॅचेस होतात. तर हा बदल झाला मात्र टेनिस क्रिकेटमध्ये. या चेंडूला मात्र शपल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु याही चेंडूवरचं नियंत्रण नव्हतं गोलंदाजाचं. आणखीन एक स्वैर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय, पंचांकडून धावसंख्या पुढे जाते. तर हे बदलाव लो स्कोरिंगमधला जो सगळ्यात चांगला सामना आहे तो लो स्कोरिंगमधला सगळ्यात सामना शारजामधला आहे. भारतीय संघानं 125 धावा केल्या होत्या आणि पाकिस्तानला त्याच्या अगेन्स्ट 87 खोललं होतं. जे तू म्हणतोस की आमच्याकडे जरी कमी धावसंख्या असली तरी आम्ही आमच्या जीवाची बाजी लावू, आमचं सर्वोत्तम प्रदर्शन करू, तर त्याच्यातला जो बेस्ट एक्झाम्पल आहे तो शारजातला सामना आहे. 125 आणि पाकिस्तान 87. नक्कीच. आणि विश्वचषकातील अंतिम सीरीजचा सामना तो देखील नो बॉल मात्र पंच या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याच बरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर धावसंख्या जर पाहिली तर नो बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. तर वादग्रस्त गोलंदाज या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे. आणि हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये याची नोंद घ्यायची. तर पाहूया, धावसंख्या जर पाहिली तर 2ने पुढे जाईल. आणि क्रिकेट खेळत असताना मात्र तुम्हाला गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करावी लागते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला देखील मात्र याचं नक्कीच या गोष्टीने ग्रासला आहे. कित्येक गोलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील नो गोलंदाज चेंडू दिले गेलेले आहेत. उदाहरण आणि त्याच्यामधलं सुद्धा योगायोग बघ की श्रीलंकेची जर्सी ज्या संघाने घातली त्याच संघाच्या गोलंदाजाला थ्रो म्हणून काढलं गेलं. शेवटचा जो थ्रो गोलंदाज म्हणून जो गाजला तो मुथय्या मुरलीधरन होता. रॉय इमर्सननं त्याला थ्रो गोलंदाज म्हणून नो बॉल केलं होतं. आणि सर तो तिथेच थांबला नाही, तो सुधारला, त्याने सुधारणा केली आणि नुसतं सुधारणा नाही केली, तो 1 नंबरवर जाऊन दाखल देईल झाला. म्हणजे तुमच्या झालेल्या चुका त्यात तुम्ही खचायचं नाहीये, त्यात सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि सुधारणा केल्यावर काय होतं तर मुथय्या मुरलीधरन होतो. जाऊयात मॅचच्या दिशेने. या ठिकाणी मात्र चांगला चेंडू टाकला गेला, पिचिंग झाली, चेंडूने मात्र वळण घेतलं गेलं. अपील देखील मात्र या ठिकाणी केलं जात आहे. आणि फ्री हिटचा चेंडू जरूर या ठिकाणी होता आणि अपील केलं जात आहे खूप मोठ्या प्रमाणावर. चांगला चेंडू या ठिकाणी जरूर टाकला गेला होता. धावसंख्या मात्र स्थिरावलेली असणार आहे. तर या गोलंदाजीला आता मात्र आलाय तो प्रथमेश सुवारे, त्याच्याकडून मात्र हा चांगला चेंडू. आणि किती आनंद पहा, किती गगनात मावत नव्हता. मी मुन्नाला आता बाद केलंय आणि ते चेहऱ्यावर त्याच्या जरूर साफ झळकत होतं. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी प्रथमेश दाखल होतोय आपल्या सखी संघासाठी मानाच्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्रातील क्रीडा स्पर्धेमध्ये.
आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक पाहूया, चेंडूच्या खाली झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणी हा झेल सुटलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. तर या ठिकाणी जर पाहिलं तर हा चेंडू मार्गस्थ झाला, सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेला. झेल पकडण्याची संधी होती, बराचसा लांबवर धावत गेल्यानंतर आम्हाला कपिलदेव रामलाल निखंज यांची आठवण झाली. 1983चा तो विश्वचषक, त्यातील फायनल सामना 25 जून 1983चा, त्याची आठवण जरूर झाली होती, परंतु झेल मात्र या ठिकाणी सुटतोय. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. चांगला फटका या ठिकाणी, परंतु आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि मैदानाच्या या वर्षीची ही संकल्पना देखील मात्र खूप सर्वांनाच आवडली असेल. जो किट दिलं गेलेला आहे विश्वचषकाच्या 92च्या आणि 96च्या विश्वचषकातील ज्या पद्धतीचे किट्स होते, ते मात्र टेनिस क्रिकेटमध्ये खरोखर या वर्षीचं जर सर्वात जास्त आवडलं काय असेल क्रिकेट रसिकांना, तर ही संकल्पना. तर टेनिस क्रिकेटमध्ये आपण विविध स्पर्धांमध्ये किट पाहतो, परंतु या वर्षीचे जे रत्नागिरीचे किट्स आहेत, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे, ते मात्र सर्वांच्या लक्षात राहतील. याही ठिकाणी आता मात्र बिग हिट, क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत आणि आता मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाहीये. उस्मान पटेल, हे एक मोठं वादळ या ठिकाणी नक्कीच शमवलं जात आहे. आणि सखी 11साठी आणि प्रथमेशसाठी जमेची बाजू काय असणार आहे, तर उस्मानला बाद केलंय. आणि हीच गोष्ट लक्षात राहील, कमी धावसंख्येत देखील आम्ही उस्मानला बाद केलंय. झेल ज्याने घेतला असेल तोही लक्षात ठेवेल, मी झेल घेतलाय, बराचसा लांबवर धावत येऊन झेल घेतलाय. 18 धावा धावफलकावर आहेत. क्रिकेटचा सोहळा सुरू आहे, टेनिस बॉल क्रिकेटचा, जो मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय आपल्याला. सर, खूप मोठ्या मुंबई शहरात या खेळाला 50 वर्षापूर्वी सुरुवात झाली, परंतु तदनंतर हा क्रिकेटचा खेळ हळूहळू मुंबईपासून नवी मुंबई, ठाणे, त्याचबरोबर पालघर आणि आता मात्र पुणे आणि अगदी रत्नागिरी, असा मात्र करत करत हा प्रवास मात्र संपूर्ण भारतभर झाला. आणि 2 ते 3 वर्षापासून हा प्रवास आता आखाती देशांमध्ये देखील गेलाय. आपल्याकडील स्थानिक म्हणजे छोट्या छोट्या गावातील खेळाडू देखील आता दुबई, कतारला जाऊ लागलेले आहेत. हा मात्र टेनिस क्रिकेटमध्ये झालेला बदल आहे. नक्कीच. रत्नागिरी जिल्ह्यातला सुद्धा प्रथमेश पवार जो खेळाडू आहे, तो या बाहेरच्या स्पर्धांमध्ये अतिशय यशस्वी असा फलंदाज आहे. प्रथमेश पवार जो या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसणं अपेक्षित आहे. त्याच्या घरच्या मैदानावरची ही स्पर्धा आहे आणि तोही तिकडे चांगली कामगिरी करतोय. विजय पावले आहे जो अतिशय चांगली कामगिरी करतोय. हे दोघेही रत्नागिरी जिल्ह्यातले खेळाडू आखातामध्ये पोहोचलेले आहेत असं नाही आहे. या जिल्ह्यातले खेळ प्रथमेश पवारनं तर मुंबईमध्ये आणि आखाती देशांमध्ये एक बख्तियार पालेकर म्हणून खेळाडू आहे जो खेडमधला आहे आणि त्यानंही अतिशय दर्जेदार अशी फलंदाजी आखाती देशांमध्ये केलेली आहे. बिग हिट या ठिकाणी केला जातोय, मोठा प्रहार. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक घणाघाटी फलंदाजी करणारा शैली फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, बिलाल. आणि बिलालच्या बॅटमधून मात्र एक मोठा फटका आला आणि या सामन्यावर YCC पावस हे नाव लिहिलं गेलं, कोरलं गेलं. आणि जे मोठ्या संख्येने त्यांचे प्रेक्षक आलेले आहेत, त्या मोठ्या संख्येच्या प्रेक्षकांना एक मोठा विजय त्यांच्या संघाने सादर देखील केला. पाहत राहा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019, ओम साई स्पोर्ट्स आयोजित.